हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये. आज सुंदर टेस्टी अशी तुमच्याबरोबर मटारची कचोरी ची रेसिपी तुमच्यावर शेअर करते. खूप सुंदर टेस्टी यम्मी अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहेत, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी आणि झटपट होणारे तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन पण दाबा, म्हणजे मी नवीन नवीन रेसिपी ज्या करेन ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. करूया आपल्या मटार कचोरीला सुरुवात. इथे सुरुवातीला आपण आधी पीठ भिजवून घ्यायचं आहे कचोरीचं. त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही पूर्ण गव्हाच्या पिठाचं पण करू शकता किंवा 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा असं घेतलं तरीसुद्धा चालेल. पण मैद्याने एकदम छान क्रिस्पी अशा होतात, त्याच्यामुळे मी मैदा घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून ओवा टाकून घ्यायचा आहे. ते सगळं मिक्स करूया आणि साधारण मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम करायचे आणि ते आपण मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कचोरी ही छानपैकी अशी क्रिस्पी होईल. एकदम खस्ता कचोरी असते तशा टाईपमध्ये होईल. आता आपण ते तेल सगळं जरा पिठामध्ये मिक्स करून घेऊया. जर मार्केटला गेला तर तुम्हाला पूर्ण मैद्याचीच कचोरी मिळते, तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आपण हे छानपैकी फ्रेश मटारची केलेली आहे, त्यामुळे खूप सुंदर टेस्टी अशी आपली ही मटार कचोरी आहे. आता पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ साधारण आपण पुरीचं कसं जरासं टाईटवालं भिजवतो तशा टाईपमध्ये भिजवायचं आहे, एकदम नरम नरम भिजवायचं नाही आहे. छानपैकी आपण पाणी त्यामुळे हळूहळू टाकून व्यवस्थित असं पीठ भिजवून घेऊया. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. हे बघा, असं पीठ आपलं सगळं भिजवून झालेलं आहे. आता थोडंसं पिठाला आपण तेल लावून घेऊया आणि परत एकदा छानपैकी मळून घेऊया ते. आणि आता आपण बाकीचा आपला मटारचा मसाला तयार करेपर्यंत आपण हे पीठ झाकून ठेवूया, छानपैकी रेस्ट करायला ठेवूया. आता आपण आपला मटारचा मसाला बनवून घेऊया. इथे मी 1.5 कप मटार घेतलेले आहेत. मटार छानपैकी फ्रेश मी आता सीझनच असल्यामुळे मी व्यवस्थित असे ते साफ करून फ्रीजला स्टोअर करून ठेवले होते. 1.5 कप मटार घेऊन ते असे आपण मिक्सरला नुसते जाडसर बारीक करून घेतलेले. त्याच्यात काहीही आधी आपण टाकलेलं नाही, नुसतं मटार मी बारीक करून घेतलेले आहेत, पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. आता आपण त्याचा मसाला बनवण्यासाठी इथे 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया. ती थोडीशी अशी परतवून घेऊया तेलावरती आणि जे आपण मटार बारीक करून घेतलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, आणि ते सगळं आता आपण जरासं तेलावरती परतवून घेऊया. त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून धणे आणि जिऱ्याची मिक्स पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाला तुम्हाला जास्त वाटत असेल, कारण का थोडासा एक आंबटसर म्हणजे असं चटपटा टेस्ट कचोरीला येण्यासाठी मी 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी टाकलेली आहे. आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ जे मिळतं बाजारात, ते आपण 1 टेबलस्पून टाकलेलं आहे. त्याने थोडंसं जर आपल्याला बाइंडिंगसाठी छानपैकी टेक्स्चर येण्यासाठी आणि चवीलाही अशा ह्याने मी 1 टेबलस्पून बेसन टाकलेलं आहे. सगळं आता आपण मिक्स करून गॅस बंद करून घेऊया. आपला मसाला तयार आहे, पीठ छानपैकी तयार आहे. आता आपण करूया कचोरी. कचोरी करण्याची पण एक पद्धत आहे, ती आता तुम्हाला मी दाखवते. कचोरी करताना आपण एक साधारण आपल्या चपातीचा गोळा असतो तशा टाईपमध्ये घ्यायचा, त्याची अशी छान वाटी करायची. हे करताना तुम्ही हाताला मैदा लावून घेऊ शकता, कारण का त्याने पटापट आपल्याला ती वाटी वगैरे करता येते, कारण चिकटायला नको, हाताला नरम पडतं, पटकन फाटतं असं होतं. त्यापेक्षा सरळ मैदा व्यवस्थित लावून ते हे करायची. त्याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पूनच्या मेजरमेंटच्या अंदाजाने मी इथे आपलं मटारचं सगळं सारण घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि मी दाखवते त्या पद्धतीने आपण ती कचोरी बंद करायची आहे. अजिबात कुठनंही त्याला होल पडता पूर्णपणे प्रॉपर अशी हळूहळू ती पीठ वरती घेत जायचं आहे. आणि मध्ये मध्ये आपण जेव्हा असं वरती येतं तेव्हा आपला मसाला पण वरती येतो, तो मध्ये मध्ये दाबायचा. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की थोडा एक्स्ट्रा जरा मसाला होतोय, तो आतमध्ये प्रेस केला तरीसुद्धा सारखा सारखा वरती येतोय. जसं आता
मलासुद्धा वाटत होते की थोडा होते, मग मी असा थोडासा तो काढून ठेवला आणि बाकीचा आहे तो प्रेस करून पूर्णपणे असं अलगद अलगद वरती आपण जसं मोदकला कसं आपण करतो तशा पद्धतीने हळूहळू वरती करत जायचं आणि आपण ती पूर्ण कचोरी बंद करून घ्यायची आहे. खूप हलक्या हाताने करायचं, एकदम छान आणि झटपट होणारी कचोरी आहे. त्या जास्त काय असं त्याला सामानाची गरज नाही आहे. फक्त ही जी पद्धत आहे बंद करायची कचोरी, ती तुमची व्यवस्थित करता आली, कुठेही होल न पडता, की तुमची कचोरी एकदम छानपैकी तयार होईल. हे बघा, जे वरचं शेवट लागतं ते टोक येतं, ते आपण आता व्यवस्थित असं गोल फिरवायचं. एकदम बारीक टोक आलं तर एकदम गोल फिरवून तिथल्या तिथे जसं आता माझं आलं त्याच्यानंतर ते तिथल्या ते बंद करून घ्यायचं आणि जर एक्स्ट्रा भरपूर पीठ तुमचं येत असेल तर ते एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं आणि हे अशा पद्धतीने आपण ती कचोरी थोडी प्रेस करून घ्यायची. आणि ही आपली मटार कचोरी असल्यामुळे ती आपल्या मूग डाळीच्या कचोरीसारखी एकदम टम्म अशी फुलत नाही, थोडीशीच फुलते, कारण का आपण त्याच्यामध्ये मसाला भरपूर प्रमाणात भरलेला असल्यामुळे एकदम टम्म ती फुलत नाही, पण छान एकदम खस्ता कचोरी आपली ती तयार होते. अशी छानपैकी आपण बाकीच्या कचोरीसुद्धा बनवून घेऊया. आता इथे मी तेल गरम केले आणि तेलामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघितलाय. त्याच्यानंतर त्याचा गोळा टाकल्यानंतर थोडेसे बबल्स येतात आणि मग तो गोळा वर येतो. म्हणजे पीठ आपलं तेल आपलं बरोबर गरम झालेलं आहे. एकदम टाकल्या-टाकल्या जर आपला गोळा पटकन पिठाचा वर आला म्हणजे तेल आपलं भरपूर गरम झाले. आपल्याला मीडियम फ्लेमवरचंच तेल गरम करायचं आहे. त्याच्यामुळे कचोरी टाकल्यानंतर सुद्धा ती थोड्या वेळाने जशी बबल्स येऊन मग ती वर येते, तेव्हा ते आपली तेलाचं प्रमाण हे टेम्परेचर हे आपलं परफेक्ट असतं. कारण तेल हे जास्त गरम झालेलं असेल तर तुम्ही जेव्हा कचोरी करता ती वरनं एकदम शिजेल, पण ती आतपर्यंत शिजली जात नाही. ती पूर्णपणे आतपर्यंत शिजण्यासाठी एकदम हळुवारपणे आपल्याला ती शेकवायची असते. त्यामुळे तेल गरम करताना सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवायचं की तेल आपलं अति गरम पण नाही पाहिजे आणि अति थंड पण नाही. मीडियम फ्लेम आपली तेलाची टेम्परेचर हे मीडियम पाहिजे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ते हळूवारपणे कचोरी ही फ्राय करायची आहे. एकदम हाय फ्लेमवरती करायची नाही आहे. छानपैकी अशी एक साईडने आता तुम्ही बघू शकता की थोडीशी असं त्याचा कलर चेंज झाला आहे. त्याच्यानंतर कचोरी थोडीशी आपली वर आलेली आहे. तेव्हा मी ती उलटून घेतली अशा पद्धतीने. आधीच खाली असताना तिला अलगद शेकवून द्यायचं, तिला तिचा टाईम द्यायचा आणि अलगद ती जेव्हा वर येते तेव्हा तिला ती उलटायची आहे. आधीच सारखं-सारखं उलटत बसायचं नाही, मग सगळीकडे शिजत नाही आणि आपली कचोरी खुसखुशीत होत नाही, अशी चिवट नरम होते. त्याच्यामुळे ती चांगली खुसखुशीत शेवटपर्यंत टिकण्यासाठी ही अशा पद्धतीने आपण हळूवारपणे शेकवायची आहे. हे बघा, अशी छानपैकी आपली कचोरी तयार झालेली आहे. इतकी टेस्टी लागते. फक्त करताना तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तेलाचं टेम्परेचर हे मीडियम पाहिजे. एकदम गरम तेल असेल तर वरनं कचोरी एकदम ब्राऊन होऊन जाईल आणि आतून आपली तशीच कच्ची राहील आणि ती लवकर नरम पडेल. त्यासाठी आपण व्यवस्थित अशी छान आपली मटार कचोरी तयार केलेली आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तुम्हाला काही समजलं नाही तर नक्की मला कमेंट्स करून विचारा आणि चला तर भेटू अजून खूप सुंदर सुंदर रेसिपीसोबत. त्यासाठी रुईज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.